श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडकी बहीण योजना हप्ता वाढीव मिळणार, जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या, 10वी-12वीच्या सर्व अपडेट्स या ठिकाणी मिळतील. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा. पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे. तसेच सर्व लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली. यात वारंवार सातत्याने काही ना काही बदल होत आहेत. यातच आता एक सर्वात मोठी अपडेट येत आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अंमलबजावणीबाबत सुधारणा करण्याबाबत हा एक जी आर आलेला आहे 2 सप्टेंबर 2024, म्हणजे आताच आलेला आहे. याच्यात काय सुधार झालेला आहे ते आपण पाहणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर हा जो जी आर दिलेला आहे याच्यामध्ये स्पष्ट काही उल्लेख केलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबरच्या ज्या वेळेस नोंदणी सुरू ठेवण्याची मान्यता देत आहे. म्हणजे या महिन्यात देखील तुम्ही नोंदणी करू शकता. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळतात. मग आता प्रश्न असे आहेत की सप्टेंबर महिन्यात ज्या महिला नोंदणी करतील त्यांना किती लाभ मिळेल? तर त्यांना एकत्रित जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर याचे पैसे मिळतील. त्याचप्रमाणे जुलै महिन्यात तुम्ही जर फॉर्म भरला असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल, परंतु तुम्हाला पैसे आले नसतील, तर अशा महिलांना आधार लिंक करण्यासाठी सांगितलेले आहे किंवा आधार सेडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे का ते पहा. आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा डिसअप्रूव्ह झाला असेल तर तुम्ही लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करावी. अशा प्रकारचं विधान महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे फॉर्म हे ऑगस्ट महिन्यामध्ये भरण्यात आले होते त्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे. आणि राज्यातील बहुतेक महिलांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सागर उपग्रहावर राज्याचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या संबंधित एक बैठक झाली. या बैठकीत आणखीन काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत की ही लाडकी बहीण योजना कशा प्रकारे आपल्याला हाताळता येतील. तर लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी सांगितलंय की मार्च 2025 पर्यंत सर्व निधी हा आतापर्यंतच जमा करून ठेवण्यात आलेला आहे. राज्यातील प्रत्येक महिन्याला याचा लाभ मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याला याची रक्कम देखील वाढीव होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्यातील महिलांना आतापर्यंत 1,60,00,000 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. आणखीन महिलांना लाभ मिळण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे हा हप्ता कधी वाढेल आणि तिसरा हप्ता कधी मिळेल याची देखील आपण चर्चा करणार आहोत. तर आपण फॉर्म भरलाय की नाही, आपला हप्ता आलाय की नाही, कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एका भाषणादरम्यान सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर लोक कोर्टात गेले, काही लोक विरोधात आहेत, परंतु त्यांना मी ठामपणे सांगू इच्छितो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे. फक्त तुमची साथ आम्हाला हवी आहे. त्याचप्रमाणे याचा हप्ता देखील वाढण्याचे चान्सेस आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही चालूच राहील आणि त्याच्या हप्त्यामध्ये कालांतराने वाढ होत राहील. म्हणजे जसे की 1,500, 2,000, 2,500 आणि 3,000 पर्यंत हा हप्ता जाऊ शकतो. तर ही राज्यातील सर्व महिलांसाठी एक नक्की आनंदाची बातमी आहे. तिसरा हप्ता कधी मिळणार याबाबत सर्व महिलांचे काही प्रश्न आहेत. राज्यातील ज्या महिला आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना पहिला हप्ता हा जवळपास ऑगस्ट आणि जुलै महिन्याचा 17 ऑगस्ट पर्यंत वर्ग करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे काही महिलांनी नंतर फॉर्म भरल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना 31 ऑगस्ट पर्यंत 31, 29 आणि 30 ऑगस्ट पर्यंत पैशांचे वाटप करण्यात आलेले आहेत. तर आता याबाबत आणखीन एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे की जो तिसरा हप्ता आहे तो तिसरा हप्ता शासनाच्या जी आर नुसार 14 तारखेला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे 14 सप्टेंबरला हा हप्ता मिळू शकतो. अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे. तर तिसरा हप्ता तुमच्या खात्यावर येण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम आपले जे काही बँक खाते आहे ते वगैरे सर्व ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. आणि ज्या महिलांना अद्याप देखील नोंदणी केली नाही त्यांच्यासाठी देखील एक आनंदाची बातमी आहे.
फॉर्म तुम्ही आणखीनही भरू शकता, त्याची नोंदणी करू शकता आणि तुम्हाला एकत्रित 3 महिन्यांचे पैसे मिळतील. तर कुठलीही माझी लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहू नये अशा प्रकारचे सक्त आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या खात्यावर आजच्याच पैसे जमा व्हावेत ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. तर जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा नक्की मोरया कमेंट करा. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.